सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनागु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनउ रघुवर विमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगल मूर्ति मोरया। या रामगीतेमध्ये श्रीराम प्रभूंनी लक्ष्मणाला भक्तीची साधनं सांगितलेली आपण ऐकली. आणि भक्तीची साधनं म्हणजे काय याच्यावरती श्रीराम प्रभू काय म्हणाले होते की तुम्हाला वाटेल आत्ताच मी सांगितलं भक्ती स्वतंत्र आहे. मग आता भक्तीची साधनं म्हणजे भक्ती त्या साधनांवर अवलंबून आहे की काय, तर नाही. ही गोष्ट अधिक क्लिअर करायला पाहिजे की भक्तीची साधनं म्हणजे भक्तीची वेगवेगळी रूपच आहेत. आणि ती भक्तीची वेगवेगळी रूपं आपण काल पाहिली आणि भक्तीचे प्रकार बघितले. आपण नवविधा भक्ती बघितली. प्रत्येक भक्ती ही किती महत्त्वाची आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम या श्लोकावरून आपण बघितलं. आणि आता काय आहे, अशा रीतीने जर आपण परमात्म्याला जर जवळ केलं म्हणजे काय, भक्ती हे प्रेमाचं स्वरूप आहे. भक्तीची 3 रूपं आपण बघितली ना, आसक्ती, प्रीती आणि भक्ती. परम प्रेम ईश्वरावर करणं म्हणजे भक्ती, परम प्रेम. आणि मग आपल्याला काय होतं माहिती का, भगवंताच्या कथांमध्ये आवड निर्माण होते. भगवंताच्या नुसतं लीलाच काय, नुसतं लीला ऐकून नाही, आमच्या जीवनात सुद्धा बरं वाईट जे होतं त्या भगवंताच्याच लीला आहेत की काय असं आपल्याला वाटायला लागतं. इतकं त्या भक्तीचा प्रभाव आपल्यावर आहे. रामचरित जो सुनत अघाही रस विशेष जाना तिन्ह नाही. जीवन मुक्त महामुनी जेऊ हरि गुण सुनहि निरंतर लेऊ. काय म्हणतात, आता काय माहिती का, शिवजी सुद्धा पार्वतीला रामनामाचं आणि रामाच्या लीलेचं वर्णन ऐकवतायत. याज्ञवल्क्य हे स्वतः परमज्ञानी होते, तरी सुद्धा त्यांनी भारद्वाज मुनींना रामाची कथा ऐकवली आणि त्याच्यात ते न्हावून निघाले. इतकं रामनामाचं महत्त्व आहे. भगवान शिवजींनी रामनामाचा महिमा सुद्धा पार्वतीला वर्णन केलेला आहे. शुकदेव मुनी जे होते, शुकमुनी जे होते, त्यांनी राजा परीक्षिताला ही
कथा ऐकवलेली आहे. आता महर्षी व्यासांनी तर कितीतरी कथा केल्या आहेत, कितीतरी ग्रंथ लिहिले आहेत, तरी सुद्धा त्यांनी इतक्या कथा रचल्यानंतर सुद्धा भगवंताचं गुणगान ज्याचा ते असा भागवत ग्रंथ लिहिला. त्याच्यामुळे हरिगुणगान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि श्रीराम प्रभूंच्या तर कथा कितीही अजून ऐकल्या तरी आपल्याला अजून त्या ऐकाव्याशा वाटतात. कारण हा श्रवण भक्तीचा महिमा श्रीरामांच्या कथा आपल्याला आकर्षित करतात. आता भक्तीची पूर्णावस्था कशी येते याबद्दल श्रीराम प्रभू लक्ष्मणाला सांगतायत. तर आपण कसं केलं पाहिजे, या विषयवस्तूंबद्दल जेव्हा आपल्याला आसक्ती असते, विषय वस्तूंची ज्याला आसक्ती आहे, म्हणजे विषयवस्तूंवर प्रेम आहे बरं का, तोही एक वस्तूंवर आपली भक्तीच आहे, श्रद्धाच आहे, असा परिणाम झालाय तो. पण ती काय आहे, प्रेमाचं स्वरूप आहे ते, विषय वस्तूंवर आपलं प्रेम आहे, पण ते काय आहे, त्या अधोगतीलाच नेते ना शेवटी, त्याच्यात आपण अडकून बंधनात पडतोय. मग ते काय आहे, तर ती आसक्ती आहे. विषय वस्तूंवर, विश्वातल्या वस्तूंवर, व्यक्तींवर प्रेम करणं ही आसक्ती आहे. नंतर त्याचं रूपांतर प्रीतीमध्ये झालं पाहिजे. कालच आपण बघितलं प्रीती कशाला म्हणतात, तर समष्टीवर प्रेम करणं, समाजावर प्रेम करणं, समाजाचं किंवा स्वतःचं कल्याण करणं. मी एक मोठा हुशार, वाकबगार, कुशल, कोणत्या तरी कामात कुशल असं मोठा नागरिक बनीन, म्हणजे माझं नाव वाढवायसाठी नाही, पण समाजाच्या कामात मदत येण्यासाठी किंवा लोकांचं मी कल्याण करीन. ही जी आहे ना ओढ, याला म्हणतात प्रीती. स्वतःच्या विषय वस्तूंवर आसक्ती आहे. इतर समाजाचं भलं करण्यात प्रीती आहे. तर आसक्तीचं रूपांतर प्रीतीमध्ये झालं पाहिजे. आपण सामाजिक बनलो पाहिजे, कारण मुळात आपण सामाजिकच आहोत. आणि मग त्याचं रूपांतर नंतर राष्ट्रभक्ती, गुरुभक्ती, ईश्वरभक्ती ह्याच्यामध्ये झालं पाहिजे. तरच ते हळूहळू परम भक्ती आपल्याला लाभू शकेल. या पातळीवर आल्यावर वैराग्य तर येतच, पण ईश्वराच्या लीला पाहण्यात आणि ऐकण्यात अत्यंत आनंद मिळतो. त्याचं कारण आम्ही आमच्या सगळ्या जन्मभराच्या पापांना सोडूनच दिलेलं असतं. संत चरण पंकज अतिप्रेमा, नाही का, म्हणजे संतांचा संग केला पाहिजे आपण. आणि त्या संत चरणांवर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं, संतांचं फॉलोअर व्हायचं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं. मनक्रम वचन भजन दृढ नेमा, म्हणजे आपला ह्याचा जीवनक्रम कसा पाहिजे, दृढ पाहिजे की ईश्वराचीच आपल्याला परमभक्ती करायची आहे आणि त्याचा दृढ नेम केला पाहिजे. गुरु पितु मातु बंधु पति देवा, सब मोहि कह जाने दृढ सेवा. मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद गिरा नयन वहनीरा. म्हणजे काय आहे, सतत गुण गावत पुलक शरीरा,
गुण गावत म्हणजे ईश्वराचे गुण गात 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 हे शरीर नुसतं पुलकित आनंदित हलकं हलकं होऊन जातं आणि आपण आनंदाने नाचू लागतो की नाही. म्हणजे ईश्वराशिवाय या जगात काही नाही हे मानणं ठीक आहे हो, पण खरंच ईश्वरा, खरंच मला तुझ्याशिवाय काही दिसत नाही. नुसता आनंदी आनंद झाला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून वचन कर्म मन मोरी गती भजनु करहि निकाम तिन्हके हृदय कमल महू करऊ सदा विश्राम. सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापती महादेव की जय. ते काय म्हणतात? तिनके हृदय कमल महू करऊ सदा विश्राम. काय आहे? तोंडानी वचन कर्म मन मोरी गती. आपल्या कर्मामध्ये, आपल्या वचनामध्ये, आपल्या वाणीमध्ये सारखं सारखं जर भगवंताचं नाव यायला लागलं, भगवंत आपल्या जवळच आहे, आपल्या बरोबरच तो फिरतोय असं वाटायला लागेल. आणि काय होईल? आपली कर्मसुद्धा निष्काम. भजनु करहि निकाम. सगळी कर्म निष्काम होतील आणि अतिशय प्रेमभरानी कशाची अपेक्षा न करता भजन करायला लागू. आपण सदा सर्व काळ ईश्वराचं गुणगान करायला लागू. तिनके हृदय कमल महू. काय आहे? आपल्या हृदय कमलामध्ये ईश्वराला आपण साठवून ठेवू. करऊ सदा विश्राम. पूर्णपणे आपल्याला हृदयात भगवंताला स्थिर करून सतत आरामच आराम वाटेल, विश्राम स्थिती वाटेल आणि मग काही कशाचं काही राहणारच नाही आपल्याला. आनंदी आनंद, आनंदाला कारणच राहणार नाही. आपल्याला म्हणजे हे आहेत कोण? संत कोणते आणि संत कोणते नाहीत यातला आपल्याला फरक कळला पाहिजे. म्हणजे त्या संतांच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आमच्याजवळ चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची माणसं आहेत, पण ते सगळे मनुष्यच तर आहेत ना. त्यांना फक्त व्यवहारासाठी वेगळं जाणायचं आहे. आपल्याला केवळ व्यवहार करण्यासाठी त्यांना वेगळं जाणायचं आहे. बाकी सगळे एकच आहेत, माणसंच आहेत. ती मनामध्ये त्यांच्याबद्दल पाप किंवा पुण्य असं काही आपलं असता कामा नाही. संतांबरोबर आम्ही जर उठबैस केली, त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांच्याबरोबर व्यवहार केला हळूवारपणाने, तर काय होतं? तर आपण आपोआप वाईट माणसांपासून दूर राहायला लागू की नाही? आपण जर संतांबरोबर राहिलो तर दुष्ट माणसांपासून आपण आपोआप दूर राहू. फक्त काय त्यांनी सांगितलंय की सगळे शेवटी मानवच आहेत.
त्यामुळे कुणाची घृणा करू नये. घृणा का करू नये तर त्यात एकच आहे, घृणा एवढ्यासाठी करू नये आपण, कारण आपलं मन घाणेरडं होतं दुसऱ्यांची घृणा करून. वाईट विचार आपल्या मनामध्ये फिरतात, त्यावेळी आपल्या हृदयातला ईश्वर परत नाहीसा होतो. आपण एवढा प्रयत्न करून जो ईश्वर आणलेला आपल्या हृदयात, सतत सत्संग करून, श्रवण भक्ती करून, संतांबरोबर राहून, इतक्या महत् प्रयासाने तो ईश्वर आपल्या हृदयात येऊन बसलेला आहे, हे दुसऱ्याची घृणा केली की आपलंच सगळं वाईट होतं. आपल्या हृदयातून ईश्वर जातो निघून. त्याला फक्त चांगलं चांगलं, सगळ्यांबद्दल चांगलं बोलणारे लोकच हवे असतात. संपूर्ण मन, संपूर्ण हृदय आपलं अतिशय चांगल्या हलक्या फुलक्या विचारांनी भरून गेलं पाहिजे, आनंदाने भरून गेलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदाच सांगितलेलं आहे काय, की संत आणि असंत हे दोन्ही आहेत या विश्वामध्ये. आता त्याला काय करायचं, जो तो आपल्या पायरीने राहील ना, तर असे दोन्ही आहेत. परंतु त्यात आपण काय बघायचं आहे, व्यवहारापुरता भाग वेगळा, परंतु त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी काय, एक मनुष्य म्हणून. मग का नाही असं करायचं, आपण का घृणा करायची नाही, तर आपलं मन खराब होतं. आणि आपलं मन एकदा खराब झालं की आपल्या हृदयातला परमेश्वर दूर निघून जातो, त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. आणि म्हणून काय करायचं, वाईट लोकांची घृणा करण्यापेक्षा संतांच्या संगतीत, संतांच्या विचारांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न केला की वाईट लोकांची संगती दूर होते आपल्यापासून. मुद्दाम काहीही करावं लागत नाही. संतांच्या बरोबर राहून त्यांचा आदर सन्मान करायचा, त्यांची प्रशंसा करायची, त्यांचे गुण आपल्यामध्ये यायला पाहिजेत हा प्रयत्न करायचा. आणि खरं म्हणजे आध्यात्मिक उच्चता, आध्यात्मिक आदर्श जो त्यांचा आहे तो आपण घेण्याचा, आपल्यामध्ये वागवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांचं व्यावहारिक जीवन कसं आहे हे सुद्धा बघण्यासारखं असतं. किती सुंदर रीतीने आणि किती हळूवार रीतीने व्यावहारिक जीवन प्रत्येकाला तसंच करावं लागतं ज्या पद्धतीचं आहे, तरीसुद्धा त्यांचं व्यावहारिक जीवन जोखण्यासारखं असतं. आणि ते पाहून आपण करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळेच त्यांची कृपा एकतर आपल्यावर होईल आणि आपला उत्कर्ष होत जाईल. अशा भक्तीने, कारण ईश्वराची भक्ती लगेच जमणार नाही, सगुण साकार नाही म्हणते मी, निर्गुण निराकार, कारण आपला विषय परम स्वरूप प्राप्त करण्याचा आहे इथे. आणि म्हणून सुरुवातीला गुरुची भक्ती प्राप्त करून त्यांचे सगळे गुण आपल्यात आणण्याचा आणि मी म्हणजे तेच व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आग्रह धरण्याचा प्रयत्न जर केला तर आपलं जीवन आधी सुरुवातीला आनंदमय होईल. त्याच्यानंतर मन, वाणी, कर्म, आपलं मन, आपली वाणी आणि आपलं कर्म, या सगळ्यातून ईश्वराचं भजन करायला पाहिजे, सगळ्यातून. आता हे जरासं तुम्हाला अति वाटेल. पहिली स्टेप काय दिली आहे की संतांबरोबर राहायचं आणि त्यांचं सगळं जे आदर्श जीवन आहे, आध्यात्मिक असो व्यावहारिक असो, आणि प्रभूकडे जाण्याचा त्यांचा जो मार्ग आहे, त्यांचं बसणं उठणं राहणं बोलणं हे सगळं अजमावायचं आणि ते आपल्यात आणण्याचा प्रयत्न करायचा. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप काय आहे की तुमचं बोलणं, मन, वाणी आणि कर्म या तीनही गोष्टी सतत चालू असतात की नाही. मन, मनामध्ये विचार, वाणी, बोलणं आणि कर्म जे तुम्ही हाताळत आहात,
सगळ्यामध्ये सारखा ईश्वर दिसला पाहिजे. मन ईश्वरी विचारांनी भरून गेलं पाहिजे. वाणीमध्ये केवळ ईश्वराची प्रशंसा, कधी भजन, कधी कीर्तन, कानांनी कधी श्रवण, तर कधी तोंडाने आपल्या बोलणं, हे सारखं होत गेलं पाहिजे. आणि कर्म, प्रत्येक कर्मामध्ये जणू काही प्रभूच बसलेला आहे. प्रत्येक कर्म जणू काही प्रभूसाठीच करायचं आहे, इतका आनंद आपल्या आतमध्ये भरून राहिला पाहिजे. आणि प्रभूची सेवा म्हणून ते कर्म करायचे. त्यामुळे मन, वाणी आणि कर्म हे तिन्ही प्रकारांनी सतत प्रभूचं भजन करत राहायचे. मनामध्ये परमात्म्याचे गुण साठवून ठेवायचे, परमात्म्याचं स्मरण करायचे. वाणीनी आपल्या प्रभूच्या लीला गायच्या आहेत, प्रभूच्या कथा सांगायच्या आहेत, प्रभूच्या लीलांचं वर्णन, महिमा वर्णन करायचं आहे. आणि कर्मानी आपण जे काही करू ती प्रभूची सेवा समजून करायचं आहे. अंतर्बाह्य जीवन आपलं परमात्ममय झालं पाहिजे. आणि खरोखरी आठवत जर असेल तुम्हाला तर या काय बरं त्या भरत भेट जी झाली, तिथे भरत जे श्रीरामाची भेट घ्यायला आला होता, श्रीराम प्रभू काहीही सांगू दे भरताला की तू आता परत जा, असं कर तसं कर, आणि कितीही मनाविरुद्ध होऊ दे, अंतर्बाह्य तो प्रभूमय झाला होता. अंतर्बाह्य ही भरताची अवस्था होती त्यावेळेसची. चित्रकूट पर्वतावर आलेलं असताना आता जेवढ्या व्यक्ती आहेत तितके त्यांचे विचार आहेत. काही भरतांनी म्हटलं की तुम्ही चला आता राज्य करायला. रामाला ते पटलं नाही, सांगितलं, पण आपला मोठा भाऊ आपल्याला काहीतरी सांगतोय, पटत नव्हतं. बराच वेळ ह्याच्यावर चर्चा झाली, तरी सुद्धा भरताची प्रत्येक हालचाल अशी होती की तो अंतर्बाह्य प्रभूमय झाला होता. अंतर्बाह्य इतकी अवस्था आपल्याला यायला पाहिजे. आणि श्रीराम प्रभूंनी जेव्हा आपल्या खडावा दिल्या त्याला आसनावर ठेवण्यासाठी की चला त्याची इच्छा आहे श्रीरामाचं राज्य म्हणून मी ते अयोध्येचं राज्य चालवीन, तर अक्षरशः घरी आल्यावर कसंही राजासारखं न राहता राजाचे सगळे डिसिजन मनोमन घेतले. जितकी कपॅसिटी होती तितके डिसिजन घेतले, पण कुठे बाहेर जाऊन तिथे आसनावर श्रीरामांच्या पादुका ठेवून, श्रीरामांच्या खडावर ठेवून त्याची रोज पूजा करून, हे श्रीरामाचं राज्य आहे, श्रीरामासाठी मी करतो आहे, माझं नीट होत आहे ना, बस अंतर्बाह्य प्रभूमय झाले होते भरतजी. म्हणजे त्यांचं भरताचे जे नियम आणि व्रत होतं जीवनाचं ते इतकं अगदी सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. कैकेयी आणि मंथरेच्या कपटामुळे काय झालं, अयोध्या सोडली आणि ते निघून गेले. आणि मग नंतर त्यांनी श्रीराम प्रभू ना मनामध्ये इतकं साठवून ठेवलं. श्रीरामाचा वियोग होऊन तर भरत इतके दुःखी होत होते, पण संपूर्ण भक्तिभाव भजनमय जीवन हे या बाबतीत भरताचं म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात आदर्श आहे. आपल्या जीवनात म्हणजे प्रभूमय होणं म्हणजे काय आहे, तर आपले
कोणी पण आपल्या गुरु, बंधू, पिता, हे कोणीही असू दे, ते आपल्याला वेगवेगळे दिसत नाहीत, तर एकच दिसतात, ईश्वरच दिसत आहेत. ते काय असतं माहिती का, एखादे वडील जेव्हा आपला मुलगा अभ्यास न करणारा आहे त्याला बघतात, मग त्याला बघितलं की त्यांना लगेच राग येतो. मग मुलगा म्हणून पाहिलं की बस सगळा व्यवहारच बदलतो की नाही त्यांचा, की अरे तू अजून अभ्यास नाही केला, परत मागच्याच सारखे मार्क मिळवशील वगैरे, असं सारखं त्याला पाहिलं की त्यांना तेच सुचतं. व्यवहार बदलतो नाती आली की. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, दुःख होतं, आपल्या आशा आकांक्षा पूर्ण होत नाहीत. आणि म्हणून सगळीकडे व्यवहार करत असताना काय आहे, सगळीकडे नारायणच भरलेला आहे. हा नारायण असं बोलतोय, हा नारायण आता ऑफिसला निघालाय, बस एवढंच मनामध्ये पाहिजे. व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं की व्यवहार बदलतो. आई वडील सगळ्यांचं ईश्वराचंच रूप आपण समजलो पाहिजे. आणि ईश्वर आहेत या इच्छेने, या विचारांनी त्यांची सेवा करायला पाहिजे. आणि ईश्वराशी आमचा वियोग कधी होईल का? मग हा व्यवहार जो आहे ना, तो आपल्याला वियोग करायला लावतो व्यक्तींशी. म्हणून आपण काय करायचं आहे, व्यक्ती न बघता तिथे आपण सगळ्या मानवांना प्रभूजीच बघायचं आहे. जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे सगळीकडे आपल्याला भगवान दिसले पाहिजेत. सगळीकडे भगवंताशिवाय काहीच दिसायला नको. एक जण एकनाथांना म्हणायला लागला, एकनाथ महाराजांना, की मी जेव्हा भगवंताचं ध्यान करून उठतो ना आणि बसून राहतो, तेव्हा माझ्या समोर एक म्हैस येते म्हणे. माझ्या समोर भगवान का नाही आहेत? मी इतकं मोठं ध्यान करतो तर मला काय करायला पाहिजे नेमकं? म्हैस काय दिसते? एकनाथांनी विचारलं, की तू काही न करता ती म्हैस तुझ्या ध्यानामध्ये येते का? काहीच प्रयत्न नाहीत का? मग त्याच्या दोन्ही उत्तरांवर एकनाथ महाराज अवलंबूनच होते. तो जर म्हटला असता की हो, काहीही प्रयत्न न करता, म्हणजे ध्यानाला बसल्यावर काहीही प्रयत्न न करता म्हैस येते ध्यानामध्ये, मग त्या म्हशीला तो ईश्वर समज ना, तिच्यामध्येच नारायण आहे असं समज. आणि जर तो म्हटला असता की प्रयत्न करतो मी, म्हणजे माझे प्रयत्न होतात म्हशीसाठी, मी नेमकं ध्यानाला बसलो की ईश्वर जातो ध्यानातून, आणि माझ्या मनाचे प्रयत्न, अरे काल म्हैस बघितली होती, आज नको यायला ती म्हैस, असं म्हणून ती म्हैसच येते ध्यानात. तर एकनाथ महाराजांचं उत्तर असं आहे, म्हणजे म्हैस येण्यासाठी जर प्रयत्न करायला लागतात, तर ईश्वर तुझ्या ध्यानात येण्यासाठी प्रयत्न करायला नको आहेत का? म्हणजे दोन्ही ठिकाणी एकनाथ महाराजांचं उत्तर तयार आहे. याचा अर्थ एवढाच आहे, म्हैस असो की स्वतः भगवान असो, आपण फक्त भगवान म्हणजे त्या देवघरात किंवा मंदिरामध्ये गाभाऱ्यात असलेले भगवान, बाकी प्रत्येक मनुष्याशी तुसडेपणाने वागायचं, असं आपण करतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला भगवान कधी
दिसत नाहीत. भगवंत काय म्हणतात, चालत्या बोलत्या भगवंताला तुला बघण्याची पात्रता नाही, तुला मूर्तीतला भगवंत कधी दिसणार, असं भगवंत म्हणतात. त्याच्यामुळे हे एक उदाहरण इतकं चांगलं आहे की म्हैस काय रेडा काय, रेड्याकडून वेद वदवून घेतले, माणूसच असण्याची गरज नाही आहे. या रेड्याला सुद्धा माणसा इतकं चैतन्य जर प्राप्त झालं तर तो वेद म्हणू शकतो. ही कला ज्ञानेश्वर महाराजांना अवगत होती. मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद गिरा नयन बहनीरा. म्हणजे काय, भक्तीचं अजून एक लक्षण सांगितलंय. मम गुण गावत, ईश्वर म्हणतोय माझं गुण गात राहिलास ना तर पुलक शरीरा, शरीर पुलकित होऊन जाईल, आनंदित होऊन जाईल, आल्हाददायक वाटेल तुला. आणि गदगद गिरा नयन बहनीरा, नीर म्हणजे पाणी, डोळ्यातून गदागद पाणी वाहायला लागेल. ही खरी भक्ती आहे, हे खरं ईश्वर प्रेम आहे. प्रभूचे गुण गात गात म्हणजे एक रामायणातलंच एक उदाहरण आहे की हनुमान म्हणजे हनुमानजी जेव्हा लंकेत गेले, सगळं झालं, त्या रावणाने काही ऐकलं नाही. हनुमानजींना वाटलं की माझ्या रामाचं एवढं खरं असून हा काही ऐकत नाही. मग त्यांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली आणि सीतेला यांनी आणलेलं आहे. याला बऱ्या बोलांनी सांगितलं की तू सीतेला परत पाठव, तरीही तो काही ऐकत नाही. म्हणून काय करायचं मग, म्हणून त्यांनी आग लावली ना शेपटीला, हे करून चिंध्या गुंडाळून ते सगळं झालं. पण ज्यावेळी विभीषण भेटला, विभीषण काहीतरी पात्रतेचा होता आणि त्याला जेव्हा हनुमानजींनी ओळख करून दिली स्वतःची आणि सांगितलं मी श्रीरामाचा खरा भक्त आहे, तेव्हा श्रीराम प्रभूंचे सगळे गुण गायला लागले ज्यावेळी हनुमानजी, त्यावेळी काय झालं, त्या विभीषणाच्या डोळ्यातून गदा गदा पाणी वाहू लागलं नुसतं एकदा श्रीरामाबद्दल ऐकून. आणि विभीषणाने सुद्धा अनेकदा जितकं प्रयत्नांमध्ये होतं तितक्या वेळा रावणाला समजावून पाहिलं. शेवटी रावणाने त्याला हाकलूनच दिलं आपल्या घरातून. पण जे खरे भक्त असतात ते असे ईश्वराकडे वळतात. सगळी 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 रामकथा हनुमानजींनी विभीषणाला सांगितलेली आहे. आणि आज नाही का, इतकी वर्ष झाली, आता गुढीपाडव्याला बघा ठिकठिकाणी पुन्हा रामकथा लागेल आणि सगळे जण त्या ओढीने तिथे जातील. काय आहे हो एवढं रामकथेत, काय आहे? आम्ही रामकथा खूप वेळा ऐकली आहे आणि आम्ही असं हे आम्ही आता पुन्हा ऐकणार नाही. आम्ही खूप वेळा एखाद्या ठिकाणी गेलो आहे, आम्ही पुन्हा तिथे जाणार नाही त्या मंदिरात, असं पण म्हणूच शकत नाही ना. कारण ती भक्तीची ओढ असते आपल्याला, भक्तीची ओढ. आणि त्याच्यामुळे आजसुद्धा रामायण तुम्ही कितीही वेळा ऐका. अहो ते तर जाऊच द्यास, कित्येक वर्ष रामकथा करून आज माझं पोटच भरलेलं नाही अजून, की आपण कधी एकदा रामकथा करतो असं मला वाटतं. कारण ती कथा करण्यात, वाणीनी आणि कथा ऐकण्यात, श्रवणानी
आपलं हृदय परमभक्तीने भरून जातं. इतके श्रीरामाचे गुण आहेत, इतके श्रीरामाचे गुण आहेत की हे रामायण जवळजवळ 4 महिने ऑनलाईन चाललं होतं, तुलसी रामायण. आणि ते झाल्यानंतर मी माझ्या गुरुजींना सांगितलं की रामायण आम्ही 4 महिने ऑनलाईन केलं, पण काहीही राहिलेलं नाही आहे, काहीही मान मिळवण्यासारखं या विश्वात नाही आहे असं आता मला वाटायला लागलं. इतका प्रभाव आहे. श्रीराम एक आदर्श हे आहे, आदर्श मानव. कुठल्याही क्षणी मनाचा संयम सोडलेला नाही आहे. आणि त्यातनं बारीक सारीक जर आपण पाहत गेलो तर तिथं प्रत्येक ठिकाणी श्रीरामाचं जे वर्तणूक आहे इतकी विचारपूर्ण, सखोल, गर्भित अशी आहे की तिथं कोणी काही ब्रह्मदेव आला तरी तो चूक नाही काढू शकत. इतके विचारपूर्वक वागणं आहे, खूप घेण्यासारखं आहे. आणि म्हणून ह्याचं ईश्वराचं सतत गुणगान करता आलं तर करावं, गुणगान गाता आलं तर गावं, ऐकता आलं तर ऐकावं. आणि कर्मामध्ये सुद्धा ही त्याचीच लीला आहे असं समजून कर्म करावं, ही त्याचीच सेवा आहे असं समजून कर्म करावं. आता काय होतं, भक्तांच्या हृदयात एक गॅरंटी असते, षड्विकार कधीही उत्पन्न होत नाही. थोडंसं जरी राग आला तरी निघून जातं. अरे ही तर प्रभूची लीला आहे. निर्विकार हृदय असतं. निर्विकार हाचा वेगळा अर्थ आहे. निर्विकार म्हणजे ज्याला कधीही षड्रिपूंचा त्रास होत नाही, वास लागत नाही, ते निर्विकार. आपल्याला हे समजून येतं की भगवंत सगळीकडे आहेत, कुठेच त्याचा अभाव नाही आहे. फक्त काय आहे, षड्विकार आल्या असल्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला दृष्टी आपली अंधुकता येते आपल्या दृष्टीवरती आणि मग आपल्याला ईश्वर दिसत नाही आणि म्हणून दुःख होतं. बाकी काही नाही आहे. मग आपल्याला काय वाटतं, ईश्वर दूर गेल्यावर जी एखादी वस्तू नाही ती मिळाली पाहिजे, ती वस्तू मिळाली की आपल्याला आनंद मिळणार आहे, मग ती मिळवण्याची इच्छा पण करतो. जर जीवनात ती वस्तू आपल्याला मिळाली, इच्छा केलेली, तर सुख मिळतं, नाही मिळाली तर दुःख होतं. नुसतंच दुःख होत नाही तर काम आणि क्रोध. काम म्हणजे पुन्हा पुन्हा ती वस्तू पाहिजे असं वाटतं आणि क्रोध म्हणजे राग येतो, मला हवी होती वस्तू ती मिळाली नाही, लोभ उत्पन्न होतो, मला हवीच आहे. आणि त्याच्यामुळे असे सगळे विकार. मद याचा अर्थ त्या वस्तूची नशा चढते आपल्याला. आणि म्हणजे त्याच्या सगळ्याच्या मागचं एक बेसिक कारण काय आहे तर एखादी वस्तू मला सुख देणार आहे, एखादी व्यक्ती मला सुख देणार आहे आणि एखादी घटना मला सुख देणार आहे असं जेव्हा मला वाटतं त्यावेळी सगळे षड्विकार मला चिकटतात. असं मला केव्हा वाटतं की मला वस्तू व्यक्ती घटनांमध्येच सुख मिळणार आहे, ज्यावेळी माझ्या हृदयातून ईश्वर नाहीसा होतो. माझ्या हृदयातून ईश्वर नाहीसा केव्हा होतो, मी 24 तास जर भगवंताचं गुणगान करत नसीन, वाणी, मन आणि कर्म ह्यातून जर भगवंत मला 24 तास दिसत नसेल तर भगवंत माझ्यापासून दूर जातो आणि मला भगवंतापेक्षा वस्तू, व्यक्ती आणि घटनांमध्येच आनंद आहे असं वाटायला लागतं. आणि मग मात्र माझं जीवन हेलकावे खायला लागतं. कधी दुःख तर कधी सुख, कधी एखादी गोष्ट प्राप्त होते तर कधी एखादी गोष्ट प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे मत्सर,
षड्विकार, ईर्ष्या, द्वेष, दुसऱ्याबद्दल द्वेष, एखाद्या गोष्टीबद्दल स्वीकार न करणं, सगळं मनाला मलिन. कदाचित यातच माझं कल्याण असेल आणि कोणीही नाही. भरताला किती वेळा सांगितलं होतं की कैकईचा तू द्वेष करू नकोस, कोणीही कारण नसतं. आपल्या जीवनाला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे तू तसं ते कारण समजू नकोस. एवढं मोठं मन आणि किती ते बारीक सारीक विचार करत होते. म्हणजे ह्याला म्हणायचं काय माहिती का, निर्विकारता. निर्विकारता. कसलाही परिणाम झाला नाही, आमच्या मनावर परिणाम होत नाही, पण आम्हाला काय हार्ट अटॅक येतो, BP लागतं, तसं काहीही झालं नाही श्रीरामांना. ह्याचा अर्थ समजायचा त्यांचं बॅलन्स्ड माइंड होतं, एकदम बॅलन्स होते ते, आणि काहीही परिणाम झाला नाही. ज्यावेळी टिळकांना, लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात शिक्षा झाली, सगळी भारतीय जनतेला माहीत होतं की हा ब्रिटिशांनी अन्याय केलेला आहे, असं काही झालेलंच नव्हतं, पण ते देशद्रोही आहेत असा त्यांच्यावर खटला भरून त्यांना का, त्या सावरकर काय, लोकमान्य टिळक काय, बुद्धिमान माणसं आहेत. ती बुद्धिमान माणसं या समाजातून जर बाजूला केली तर या समाजाला आपल्याला गिळंकृत करता येईल. आता त्यांना जेव्हा मंडालेची शिक्षा झाली तेही तिथे वाट पाहत होते की देव करो आणि आपल्याला शिक्षा न हो, पण यांनी तर जुलूमच करायचं ठरवला होता. त्यावेळी त्यांच्या तोंडचं वाक्य काय आहे, काय म्हणाले ते, या विश्वाला हे करणारी, म्हणजे नियमात ठेवणारी जी एक परमशक्ती आहे ती या न्यायासनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि मी स्वतंत्र राहण्यापेक्षा मी तुरुंगात राहण्यानीच माझं कार्य फोफावेल असं त्या परमेश्वरी शक्तीच्या मनात कदाचित असेल, असं लोकमान्य टिळक म्हणाले होते. आणि याला म्हणायचं निर्विकारता. याला म्हणायचं निर्विकारता, की परमेश्वराच्या मनात काय आहे ते बघू. हे काय झालंय, कोणी काय वाईट केलंय, कोणी आपल्यावर अन्याय केलाय, असं नाही. म्हणजे या प्रकरणामध्ये जे श्रीराम प्रभू आपल्याला सांगतायत ते इतकं तंतोतंत बरोबर आहे. असं वागलेले लोक आज आपल्या समोर आहेत. कुणाला दोष देऊन आपलं काहीच भलं होत नसतं. आणि त्याच्यामुळे भगवंत हे काय आहेत, आनंदाचा समुद्रच आहेत. त्यांच्याजवळ आपण गेलो तर आपला आनंद आयुष्यात कधीही कमी होत नाही. एका म्हणजे बिंदूपासून सुद्धा भगवंताच्या प्रेमाच्या तिन्ही लोक सुखी होऊ शकतात. फक्त ते काय आहेत, ते त्या ईश्वराच्या कक्षेत जात नाहीत, एवढंच आहे. नुसतं राम 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 असा जरी जप केला तरी त्या नुसत्या राम राम म्हणण्याने सुद्धा आपल्याला आनंद द्विगुणित होतो. कारण र आणि म मध्ये खूप हे आहे, गर्भित अर्थ आहे, आनंद आणि शांती सामावलेली आहे. अंतर्बाह्य
जो परमात्म्याला समर्पित होऊन जातो तो स्वतःची कोणतीही एक इच्छा ठेवत नाही. म्हणजे इच्छा ठेवतो तो, पण भगवंताला काय हवंय यातलं मी 2 इच्छा ठेवल्यात, असं व्हावं आणि तसं व्हावं. पण भगवंताला यातलं काय हवंय ते तो करतो, त्याच्यावर तो विश्वासून राहतो. हे असं कोणीही नाही करू शकत. ज्याचं हृदय अंतर्बाह्य भरलेलं आहे तोच हे असं करू शकतो. वाल्मिकी ऋषी काय म्हणतात, भगवंताचं चिंतन 2 प्रकारांनी केलं जातं. एक तर काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून भगवंता मला हे दे ते दे, हां. आणि दुसरं म्हणजे सहज भाव, काहीही न मागता. कोणी असं हे करतं की माझं दुःख दूर होऊ दे म्हणून भगवंताचं भजन करतं. कोणी धन मागतं देवाला, हां. म्हणजे कोणी कशासाठी तर कोणी कशासाठी, कोणी ज्ञान मिळवण्यासाठी भगवंताला प्रार्थना करतं, कोणी मोक्ष मिळवण्यासाठी प्रार्थना करतं. म्हणजे अशा लहान मोठ्या इच्छा घेऊन सकाम भक्ती करतात. पण या सगळ्या इच्छांना कामनांना त्याग केला जर आपण आणि केवळ आणि केवळ मला भगवंता तूच हवा आहेस, तूच मला प्राप्त हो, अशी निष्काम भक्ती केली तर आपलं हृदय संपूर्ण ईश्वरी विचारांनी भरून जातं. आणि कामना जी असते ती कधी तृप्त न होण्यासाठीच कामना असते. ती जास्तीत जास्त वाढत राहते आणि सगळे षड्विकार, मत्सर, द्वेष हे वाढत जातात. म्हणून कामना रहित अशीच भगवंताची भक्ती जर केली तर आपलं जीवन कसं होतं, परिपूर्ण होऊन जातं. आणि भक्तीमुळे अतिसुख प्राप्त होतं आपल्याला. अशा रीतीने आपण श्रवण भक्तीपासून आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचलो पाहिजे. स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं पाहिजे ईश्वराजवळ, तरच आपल्याला ही भक्ती प्राप्त होते. असं प्रभूजी लक्ष्मणाला सांगून, म्हणजे हे सगळं कशासाठी तर हे ईश्वराचं परमस्वरूपाचं ज्ञान मिळवायचं असेल तर भक्ती मार्ग अत्यंत जवळचा आहे असं भगवान सांगत आहेत. आणि आत्मनिवेदन ही भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे पूर्णपणे आपण आपलं वेगळं न राहणं, ईश्वरामध्ये एकरूप होऊन जाणं. अशा रीतीने आज हे भगवंतांचं सांगणं लक्ष्मणाला इथे रामगीतेच्या माध्यमातून समाप्त झालेलं आहे. पवनतनय संकटहरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय.
बोलो है सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया।